ज्यावेळेस तुम्ही पहिली वेळेस टॅली शिकतात, तर टॅली ही ओपन कशी करतात? त्यानंतर टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची? कंपनी क्रिएट केल्यानंतर कंपनीला सेट कसं करायचं? कंपनीला चेंज कसं करायचं? कंपनीला एडिट कसं करायचं? हे पूर्ण आपण इथे या व्हिडिओमधनं शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला टॅली कशी ओपन करायची हे आपण इथे शिकणार आहोत. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये टॅली प्राईम डाउनलोड कशी करायची आणि इन्स्टॉल कशी करायची याविषयी आपण पूर्ण शिकलो होतो. टॅली प्राईमला डाउनलोड कसं करायचं आणि त्याला इन्स्टॉलेशन कसं करायचं हे मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. तर आपल्याला इथे बघा टॅली प्राईममध्ये एक डेस्कटॉपवरती टॅली प्राईम म्हणून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सर्च करू शकतात किंवा जर स्टार्ट बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला टॅली प्राईम ही इथे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे इथे डेस्कटॉपवरती नसेल तर तुम्ही सर्च करून पण बघू शकता. सर्च करायचे ते टॅली, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता ह्या टॅली जब डबल क्लिक केलं तर टॅली प्राईम ही ओपन होणार. जर तुम्हाला ह्या टॅली प्राईमला शॉर्टकट कीजने जर द्यायची असेल शॉर्टकट कीज ओपन करण्यासाठी, तर त्याला शॉर्टकट कीज पण देऊ शकतो. जर तुम्ही कीबोर्डवर कीबोर्डवरील काही शॉर्टकट कीजने जर तुम्हाला टॅली प्राईम ओपन करायची असेल, ती पण कशी ओपन करतात ते पण आपण इथे शिकणार. तर आपल्याला टॅली प्राईम सध्या मी याला क्लोज करून घेतो. क्लोज केल्यानंतर इथे क्वेट म्हणून येस करायचं किंवा नो करायचं. तर मी इथे येसवरती क्लिक करायचं. तर ही टॅली प्राईम ही क्लोज केलेली आहे. आता टॅली प्राईमला शॉर्टकट कीजने कसं ओपन करायचं? टॅली प्राईमवरती क्लिक केल्यानंतर राईट बटन क्लिक करायचं. राईट बटन क्लिक केल्यानंतर सर्वात खाली इथे यायचं प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा थोडंसं इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं, शॉर्टकटवरती क्लिक करायचं. शॉर्टकटवरती क्लिक केल्यानंतर इथे शॉर्टकट कीज दिलेली आहे. इथे क्लिक केल्यानंतर कोणतीही एक की बटन प्रेस करायची. जसं की मी इथे टी बटन प्रेस केले. कंट्रोल प्लस अल्ट प्लस टी ही इथे शॉर्टकट कीज घेतलेली. किंवा तुम्हाला जी पाहिजे असेल ती तुम्ही इथे जे प्रेस करा किंवा एस प्रेस करा किंवा डी प्रेस करा किंवा मी इथे आता सध्या टी हे शॉर्टकट कीज घेतलेली आहे. म्हणजे कंट्रोल प्लस अल्ट प्लस टी बटन प्रेस केलं तर आपली टॅली ओपन व्हायला पाहिजेत. तर किंवा तुम्हाला आयकॉन चेंज करायचं असेल तर आयकॉन पण चेंज करतात. याच्यावरती क्लिक करायचं. जे तुम्हाला आयकॉन घ्यायचं असेल या ठिकाणी तुम्हाला दुसरा आयकॉन पण तुम्ही घेऊ शकतात. सध्या आपण शॉर्टकट कीज ही इथे घेतलेली आहे. त्यानंतर अप्लायवरती क्लिक करायचं आणि याला कंटिन्यू करून घ्यायचं आणि त्यानंतर ओके. तर आता ही टॅली प्राईम शॉर्टकट कीजने ओपन होती की नाही ते बघायचं. कंट्रोल प्लस अल्ट प्लस टी बटन प्रेस केल्यानंतर ही टॅली ओपन होत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण टॅली ओपन करू शकतो शॉर्टकट कीजने किंवा त्या टॅली प्राईमवरती डबल क्लिक करायचं किंवा ओपनवरती राईट क्लिक करून त्याला ओपन करू शकतो किंवा शॉर्टकट कीजने पण आपल्या टॅली प्राईम ओपन करू शकतो. तर ज्यावेळेस आपण टॅली प्राईम ओपन करतो त्या अशा प्रकारचं एक वेलकम स्क्रीन समोर येते. तर इथे बघा मॅनेज काही शॉर्टकट कीज इथे दिलेले आहेत. गो टू ऑप्शन दिलेले आणि काही शॉर्टकट कीज ऑप्शन दिलेले आहेत. जे काही शॉर्टकट कीज आहेत कशा यूज करायचे ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, इथे वरती बघा 3 बटन्स आहेत. मिनिमाइज, रिस्टोर डाऊन आणि क्लोज बटन. स्केप बटनाने पण आपल्याला क्लोज करतात आहे. स्केप बटन प्रेस केलं तरी क्लोज करतात आहे. इथे 2 बटन आहेत. इथे येस ऑर नो. जर आपण वाय बटन प्रेस केलं तर येस होणार आणि एन कीबोर्डवरील जर एन बटन प्रेस केलं तर ते नो होणार. ओके. आता एन बटन प्रेस केल्यामुळे ते नो झालेले आहे. परत इथे जर क्लिक केलं तर ते क्लोज होणार. स्केप बटन प्रेस केलं तरी नो होणार. ओके. हे तुम्हाला समजलं असेल. मिनिमाइज सर्वांना माहिती आहे. रिस्टोर डाऊन पण माहिती आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, आता याविषयी बघायचं. इथे काय दिलेले आहे, अनेबल टू ॲक्सेस द कॉन्फिगर टॅली गेटवे सर्व्हर लोकल होस्ट सिलेक्ट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स. आपल्याला काय करायचं, इथे जे ऑप्शन दिलेले आहेत हे त्यानुसार आपल्याला यूज करायचे आहेत. तर इथे बघा काही ऑप्शन दिलेले आहेत. यूज लायसन्स फ्रॉम नेटवर्क. जर आपल्याकडे कोणत्या टॅलीचं कोणत्याही एका टॅलीचं लायसन्स असेल तर आपण ते इथे यूज करून आपण हे ऑप्शन्स सिलेक्ट करू शकतो. किंवा मित्रांनो रिॲक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसन्स. मित्रांनो आपल्याकडे जर कोणत्या एका कंपनीचं अजून एका कंपनीचं लायसन्स असेल आणि तुम्हाला दोन्ही कंपनीचं टॅली यूज करायचं असेल तर आपण रिॲक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसन्स ऑप्शन्स यूज करू शकू. किंवा मित्रांनो आपल्याला जर एखादे नवीन लायसन्स क्रिएट करायचं असेल, नवीन लायसन्स घ्यायचं असेल तर ॲक्टिव्ह न्यू लायसन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आपल्याला शिकायचं आहे कंटिन्यू इन एज्युकेशनल मोड. म्हणजे आपल्याला जे काही फीचर्स असतील टॅली प्राईमचे लायसन्समध्ये, लायसन्स घेतल्यानंतर जे काही आपण यूज करणार आहेत, जे काही आपण यूज करतो ते सर्व फीचर्स आपल्याला कंटिन्यू इन एज्युकेशन मोडमध्ये शिकायला भेटतात. ऑप्शन्सविषयी किंवा टॅली प्राईमच्या फीचर्सविषयी माहिती पाहायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू इन एज्युकेशनचा वापर करू शकता. टॅलीने कंटिन्यू इन एज्युकेशन मोड काय दिलेले, जर तुम्हाला फक्त शिकायचं असेल, जर तुम्हाला हे लायसन्स विकत घ्यायचं असेल, लायसन्स घ्यायचं असेल तर एका लायसन्सची किंमत ही 17,000 ते 18,000 रुपये विथ GST 21-22 हजारापर्यंत पडतं ते. तर आपल्याला टॅली ही विकत घेऊन शिकण्यापेक्षा आपल्याला टॅली ही एज्युकेशन मोडमध्ये दिलेली आहे. टॅली एज्युकेशन मोडमध्ये आपण एक
ते 3 तारीखपर्यंतच यूज करू शकतो आणि 30 किंवा 31 तारीख महिन्यातील 30 किंवा 31 तारीख म्हणजे आपण ह्या तारखेच आपण फक्त यूज करू शकतो. बाकी सर्व जे डेट असतात, बाकी सर्व तारखा ह्या लॉक असतात. प्रत्येक महिन्यातल्या 1 ते 3 तारीख आणि 30 किंवा 31 तारीख ह्याच तारखे आपण यूज करू शकतो. बाकी तारखे ह्या लॉक असतात. कारण की टॅली प्राईमने त्या कंपनीचा काहीतरी फायदा होण्यासाठी त्यांनी जर तुम्हाला कंपनीमध्ये जर यूज करायचं असेल तर तुम्हाला लायसन्स घ्यावं लागणार. आपल्याला शिकण्यासाठी 1, 2 आणि 3 तारीख भरपूर येतात शिकण्यासाठी. बाकी सर्व तारखे लॉक असतात. त्या जरी नाही यूज केल्या तरी आपल्याला सर्व फीचर हे आपल्याला यूज करू शकतो. तर चला आपल्याला कंटिन्यू इन एज्युकेशन मोडवरती क्लिक करायचं. ज्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस कंपनी एखादी सिलेक्टेड असेल किंवा एखादी कंपनी क्रिएट केली असेल, गेट ऑफ टॅलीचं इंटरफेस येणार. गेट ऑफ टॅलीचं याच्यामध्ये जर आपली ऑलरेडी एखादी कंपनी क्रिएटेड असेल किंवा सिलेक्टेड असेल तर अशा पद्धतीचं गेट ऑफ टॅलीचं इंटरफेस येणार. तर चला आपल्याला ऑलरेडी एक कंपनी सिलेक्टेड आहे. आता ही कंपनी आपल्याला काय करायची, नवीन आपल्याला एक कंपनी तयार करायची. कंपनी तयार करायची म्हणजे जे आपल्या कंपनीचं नाव असेल किंवा जे दुकान असेल. आता टॅली ही प्रत्येक ठिकाणी यूज होत आहे. जर एखादं मॉल असेल किंवा मेडिकल असेल, होलसेल असेल, मोठ्या कंपन्यात तर ऑलरेडी यूज होतात. पण छोट्या-छोट्या जे कंपन्या असतात, जे दुकान असतात तिथे पण टॅली प्राईम ही यूज होते. तर तिथे कंपनी क्रिएट करायची म्हणजे त्या शॉपविषयी, त्या दुकानाविषयी आपल्याला डिटेल माहिती भरावी लागते. ज्यावेळेस आपण प्रिंट आउट काढतो तर त्या ठिकाणी त्या पूर्ण दुकानाचं, त्या कंपनीचं डेटा आपल्याला पाहायला मिळतो. नाव, काय जे ॲड्रेस असेल, कंपनीचा ईमेल असेल, हे पूर्ण आपण तिथे बघू शकतो. तर चला आपल्याला कंपनी सर्वात पहिले क्रिएट कशी करायची. इथे ते ऑलरेडी एक कंपनी सिलेक्टेड आहे, ABC प्रायव्हेट लिमिटेड. जर आपल्याला एक नवीन कंपनी क्रिएट कशी करतात, तर कंपनी तयार करण्यासाठी आपल्याला कीबोर्डवरील F3 बटन प्रेस करायचं. कीबोर्डवरील जे सर्वात वरची जी लाईन दिसते फंक्शन कीची F3 बटन प्रेस करायचं किंवा इथे दिसतं ना तुम्हाला कंपनी, याच्यावरती क्लिक करायचं किंवा F3 वरती क्लिक करायचं. F3 वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा ABC प्रायव्हेट लिमिटेड खाली चेंज कंपनी दिलेली ही कंपनी आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ कंपनीज इथे बघा, क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी, सिलेक्ट कंपनी, सेट कंपनी. आपल्याला ही जी कंपनी, ह्या कंपनीला आपल्याला बंद करायचं असेल तर सेट कंपनी. त्यानंतर दुसरी कंपनी सिलेक्ट करायची असेल तर सिलेक्ट कंपनी किंवा आपल्याला कंपनीमध्ये काहीतरी एडिट करायचं असेल, बदल करायचा असेल तर आपण कंपनी अल्टर कंपनी करू शकतो. आपल्याला नवीन कंपनी तयार करायची तर इथे क्लिक करायचं किंवा कीबोर्डवरील नेव्हिगेशन की जे दिसतं ना, हे नेव्हिगेशन की डाऊन ॲरो क्लिक केला तर डाऊन होणार, अप केला तर वरती जाणार. इंटर बटन प्रेस करायचं. ठीक आहे. तुम्हाला जर माऊसने करायचं असेल तर माऊसने पण यूज करू शकता किंवा तुम्ही कीबोर्डने त्याला अप डाऊन करू शकता. त्यानंतर इंटर बटन प्रेस करायचं. एकतर आपण अशा पद्धतीने कंपनी क्रिएट करू शकतो. आता आपल्यासमोर एक विंडो येणार इथे कंपनी क्रिएशनची. तर अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो किंवा मित्रांनो मी याला स्केप करून घेतो. स्केप केल्यानंतर अजून स्केप करतो. आता दुसरी म्हणजे जर अल्टच्या सोबत के बटन प्रेस केलं, अल्ट प्लस के, तर अशा पद्धतीने आपण क्रिएट कंपनी करू शकतो. इकडे बघा अल्ट प्लस के अशा पद्धतीने पण आपल्याला कंपनी क्रिएट करता येते. याची कीज तुम्हाला वरती दिसते इथे. हे दिसतं ना कंपनी, त्याच्या खाली एक तुम्हाला जे अंडरलाईन दिसते, एकच अंडरलाईन म्हणजे अल्ट बटन. एक अंडरलाईन म्हणजे अल्ट बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला काय बटन प्रेस करायचं, के. अल्टच्या सोबत के बटन, अल्ट प्लस के केलं तर कंपनी ही इथे हे ऑप्शन सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर क्रिएट, अल्टर हे पूर्ण अलग-अलग ऑप्शन्स आहेत. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, कंपनी क्रिएट करायची म्हणून याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला जे सोपं वाटते तुम्ही तिथनं करू शकता. आता ही कंपनी आपल्यासमोर एक विंडो आलेली आहे कंपनी क्रिएशनचा. कंपनी डेटा पाथ, जो कंपनीचा जो डेटा आहे तो कुठे येणार आहे, सी युजर पब्लिक टॅली प्राईम डेटा या फोल्डरमध्ये ती सेव्ह होत जाणार आहे. आता हे कंपनीचं नाव इथे टाईप करायचं. जी काही कंपनी असेल ती कंपनी इथे टाईप करून घ्यायची. जसं की मी इथे कोणत्या एका कंपनीचं आपल्याला हां, तर आपल्याला काय करायचं, एक कंपनी तयार करायची. जसं की मी इथे टाईप करतो नॅशनल एंटरप्राइजेस. आता इथे नॅशनल एंटरप्राइजेस ही एक कंपनी इथे टाईप केलेली आहे. त्यानंतर इंटर बटन प्रेस करायचं. इंटर बटन प्रेस केल्यानंतर मेलिंग नेम तेच राहू द्यायचं जे आपण कंपनी नेममध्ये ठेवलेले. त्यानंतर इंटर बटन प्रेस करायचं. इंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस टाकायचा. आता जो कंपनीचा ॲड्रेस असेल तो टाकायचा. जसं की मी इथे ॲड्रेस टाकतो. तरी मी इथे एक ॲड्रेस टाईप करतो. जसं की 3280 रोड, FT रोड, FT रोड, इंडस्ट्रियल एरिया.
इंडस्ट्रियल एरिया. आता जर तुम्हाला अजून ॲड्रेस टाईप करायचा असेल सेकंड लाईनला, तर एंटर बटन प्रेस करायचं. आता इथं जर तुम्ही काहीही टाईप नाही केलं, एंटर बटन प्रेस केला, तर डायरेक्ट तुम्ही स्टेटवरती तिथे जातात. किंवा तुम्ही इथे काहीतरी टाईप केलं, जसं की मी इथे समजा पुणे टाईप केलं असेल, आता एवढं. नंतर एंटर बटन प्रेस केलं, तर अजून एक आपल्याला टाईप करण्यासाठी इथे एक येतं. किंवा आपल्याला जर नसेल पाहिजे असेल, आपल्याला इथपर्यंतच आपल्याला ॲड्रेस असेल, आपला एवढाच ॲड्रेस असेल, तर डायरेक्ट काही न टाईप करता एंटर बटन प्रेस केलं, तर आपण कुठे आला होता इथे स्टेटवरती. आता लिस्ट ऑफ स्टेट आहे साईडला, इकडे जर बघितलं तर लिस्ट ऑफ स्टेट, जे काय आपलं लिस्ट असेल, जो काय आपला स्टेट असेल तो इथनं सिलेक्ट करायचा. आता इथे तुम्हाला जर नसेल सापडत, तर MAHA टाईप केलं, तर तुम्हाला इकडे साईडला महाराष्ट्र आलेले आहे. किंवा जो तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल स्टेट, तो इथे टाईप करायचा. त्यातले काही जर टाईप केलं तर येणार. मी इथे बॅकस्पेसने कट केलेले, जसं की तुम्हाला MAHA जर टाईप केलं तर महाराष्ट्र. नंतर इंटर बटन प्रेस करायचं किंवा माऊसने तिथे क्लिक करायचं. मी इथे इंटर बटन प्रेस केलेले. कंट्री ऑलरेडी सिलेक्टेड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिन कोड, जो तुमचा पिन कोड असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आहे. मी इथे एक पिन कोड टाईप केलेले. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं. टेलिफोन नंबर, तुमचा जो काही टेलिफोन नंबर असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि टाईप, नंतर एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर मोबाईल नंबर, कंपनीचा जो मोबाईल नंबर असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आणि एंटर बटन प्रेस करायचं. फॅक्स नंबर, जो काही तुमचा फॅक्स कंपनीचा असेल फॅक्स, तर तो एंटर करायचा. नसेल तर तो सोडून द्यायचा. ठीक आहे. फॅक्स नंबर असेल तर ठीक आहे, टाकायचा. नसेल तर सोडून द्यायचा तो. फॅक्स करून घ्यायचा. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं. ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी कंपनीची इथे टाकून घ्यायची. त्यानंतर वेबसाईट असेल तर वेबसाईट इथे ती फिलअप करून घ्यायची. त्यानंतर इथे फायनान्शियल इयर बिगिनिंग फॉर्म, जो काही फायनान्शियल इयर असेल तो इथे डेट टाकायची. तर मी ती ऑलरेडी इथे 30 ठेवत आहे. आणि तुमची जे कंपनी सुरुवात झालेली, कंपनीला तुम्ही स्टार्ट केलेली, ती इथे डेट टाकायची. ठीक आहे. मी ऑलरेडी तेच डेट ठेवलेली इथे. एंटर बटन प्रेस करायचं. बेस करन्सी सिम्बॉल, जो आपण कंट्री सिलेक्ट केली, जी आपण कंट्री सिलेक्टेड केलेली, तो इथे बेस करन्सी सिम्बॉल दिसत आहे. ठीक आहे. जर आपण इथे चेंज केला असेल, जसं की मी याला बॅक स्पेसनी मागे घेतलेले, आता मी इथे टाईप केलेले युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जर घेतलं, तर तुम्हाला इथे बघा बेस करन्सी सिम्बॉल आणि फॉर्मल नेम चेंज झालेले दिसेल. इकडे बघा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, याच्यावरती क्लिक केलं तर इकडे बघा इथे दिसतं आपल्याला बेस करन्सी सिम्बॉल डॉलर. तर बेस करन्सी सिम्बॉल डॉलर दिलेली इथे, म्हणजे ज्या आपण कंट्रीमध्ये राहतो तो ॲटोमॅटिक इथे सिलेक्ट होणार. ठीक आहे. तर आपण सध्या इथे राहतो तर इंडियामध्ये, म्हणून आपण तो घेणार आहे इथे इंडिया. आणि ऑलरेडी ते बेस करन्सी सिम्बॉल चेंज होणार. त्यानंतर आपल्याला याला ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी एक तर ॲक्सेप्ट करायचे. ठीक आहे. याला सेव्ह करण्यासाठी इंटर बटन प्रेस करायचं. इंटर बटन प्रेस केल्यानंतर इथे ॲक्सेप्ट आहे. ओके. एकतर इथे वाय बटन प्रेस करायचं किंवा इंटर बटन प्रेस करायचं. तर मी इथे इंटर बटन प्रेस करतो. तर ही आपली जी कंपनी तयार केलेली, ही पूर्ण कंपनी तयार झालेली आहे. कंपनी तयार झाल्यानंतर इथे बघा कंपनी क्रिएट सक्सेसफुली, आपली कंपनी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. त्यानंतर इथे कंपनी नॅशनल एंटरप्राइजेस, आता काहीतरी इथे फीचर्स दिलेले आहेत. आता इथे अकाउंटिंग मेंटेन अकाउंट्स, आपल्याला जर मेंटेन अकाउंट करायचं असेल किंवा नसेल करायचे, तिथे नो एस करू शकता. एन बटन प्रेस केलं तर ते नो होणार. इंटर बटन प्रेस नो होणार. आपल्याला घ्यायचं असेल बॅक स्पेसनी मागे घ्यायचं. वाय बटन प्रेस करायचं. वाय बटन प्रेस करायचं आणि इंटर बटन प्रेस करायचं. याला इनेबल बिल वाईज एंट्री घ्यायची असेल, येस करायचं. इंटर बटन प्रेस. जे तुम्हाला फीचर्स ओपन करायचे असेल ते इथे फीचर्स ओपन करून घ्यायचे. इन्व्हेंटरी दिलेले मेंटेन इन्व्हेंटरी असेल ते तुम्हाला येस नो फीचर्स इथनं करून घ्यायचे. इथे इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिस इनेबल करायचं असेल, येस नो करायचं इथे करू शकता. त्यानंतर इथे GST डिटेल दिलेले, महाराष्ट्र असेल जो काही राज्य असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन टाईप इथनं सिलेक्ट करायचं. जे तुम्हाला ऑप्शन मंथली पाहिजेत किंवा क्वार्टरली पाहिजे ते इथनं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मी याला इंटर करून याला ॲक्सेप्ट केलेले. आणि त्यानंतर इथे जे तुम्हाला फीचर्स सिलेक्ट करायचे त्याला येस करा, नो करा आणि नंतर ॲक्सेप्ट करा. तर आपली जी कंपनी होती ती कंपनी सिलेक्टेड झालेली आहे. इथे जर बघितलं तर नॅशनल एंटरप्राइजेस ही आपण कंपनी क्रिएट केलेली आहे. आता ही कंपनी आपल्याला कंपनीमध्ये काही चुकलं असेल किंवा आपल्याला कंपनी एडिट करायची असेल, तर परत आपल्याला एकतर F3 बटन प्रेस करायचं. F3 बटन प्रेस केल्यानंतर इथे वरती या अल्टर कंपनी, याच्यावरती इंटर बटन प्रेस करायचं आणि कोणती कंपनी सिलेक्ट करायची ही काही, तर आपली ही कंपनी हिच्यामध्ये बदल करायचा, तर याच्यावरती क्लिक करायचं. तर परत आपण या कंपनीमध्ये काहीतरी चुकलं असेल, काही एडिट करायचं असेल, आपण इथं एडिट करू शकतो. आणि त्यानंतर इथे कंट्रोल एनी सेव्ह करायचं. कंट्रोल एनी सेव्ह करायचं किंवा इंटर
करून त्याला ॲक्सेप्ट करायचं. ठीक आहे. आता ही झाली कंपनी सिलेक्ट. आता कंपनी आपल्याला कंपनी आता सध्या कोणती कंपनी सिलेक्टेड आपली नॅशनल कंपनी सिलेक्ट आहे. आपल्याला या कंपनीमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला ही कंपनी सेट करायची. कंपनी सेट करण्यासाठी परत आपल्याला काय करायचं, एक तर F3 बटन प्रेस करायचं किंवा Alt K बटन केलं तर आपण इथे येतो. इथे काय दिलेलं आहे सेट. ओके. इथे दिलेले सेट याच्यावरती क्लिक करायचं. आपलं कोणती कंपनी सेट करायची, नॅशनल इंटरप्राइज याच्यावरती एंटर बटन प्रेस करायचं. बघा कंपनी ती बंद झालेली आहे. कंपनी आपल्या समोर कोणती दिसते, ही कंपनी दिसते, म्हणजे ही कंपनी सिलेक्टेड आहे, ABC प्रायव्हेट लिमिटेड. आता आपल्याला या कंपनीला पण दुसरी कंपनी सिलेक्ट करायची असेल तर F3 बटन प्रेस करायचं. F3 बटन प्रेस केल्यानंतर वरती बघा इथे कंपनी सिलेक्ट. कंपनी सिलेक्ट वरती इथे एंटर बटन प्रेस करायचं. आपलं कोणती कंपनी, जेवढ्या काही कंपनी सिलेक्टेड असतील, जेवढ्या कंपनी क्रिएटेड असतील ती कंपनी इथनं सिलेक्ट करायची. तर आपल्याला ही कंपनी सिलेक्ट करायची, याच्यावरती एंटर बटन प्रेस करायचं. तर आपल्याकडे इथे ही कंपनी सिलेक्टेड आहे. याच्यातली आपल्याला ABC प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी नसेल किंवा आपल्याला याला बंद करायचं असेल तर काय करायचं, परत F3 बटन प्रेस करायचं. त्यानंतर सेट कंपनीवरती यायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. जी कंपनी सेट करायची त्याला सिलेक्ट करायचं अप डाऊन ॲरोनी आणि त्याच्यावरती एंटर बटन प्रेस करायचं आणि येस करायचं. तर ती कंपनी आपण बंद केलेली आहे. आता जे काय आपल्याला वर्किंग करायचं असेल, या कंपनीमध्ये आपल्याला वर्क करायचं असेल तर ही कंपनी सिलेक्टेड आहे आणि याच कंपनीमध्ये आपण बिल वगैरे तयार करू शकतो. आता हे झालं कंपनी क्रिएट कशी करायची. जर आपल्या कंपनी एखादी डिलीट करायची असेल तर कंपनी पण डिलीट करता येते. आता डिलीट कंपनी करण्यासाठी काय करायचं, परत F3 बटन प्रेस करायचं. F3 बटन प्रेस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कंपनी सर्वात पहिले सिलेक्ट करायची. ठीक आहे. कंपनी सिलेक्ट करायची. कंपनी कोणती करायची आपल्याला सिलेक्ट, ही कंपनी सिलेक्ट करायची. आता ही कंपनी सिलेक्ट केलेली आपल्याला डिलीट करायची. ही कंपनी नको आपल्याला ठेवायची नसेल तर काय करायचं, Alt F3 बटन प्रेस करायचं किंवा Alt K बटन प्रेस करायचं किंवा F3 बटन प्रेस करायचं शॉर्टकट. नंतर काय करायचं, अल्टरमध्ये यायचं. अल्टरमध्ये आपल्याला कोणती कंपनी करायची, आपल्याला डिलीट ABC प्रायव्हेट लिमिटेड, हिला एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर अल्ट बटन प्रेस करायचं आणि डी करायचं. अल्टच्या सोबत डी बटन प्रेस करायचं. आपल्यासमोर आलेले इथे डिलीट, येस ऑर नो, वाय बटन प्रेस करायचं किंवा एंटर बटन प्रेस करायचं किंवा एन केलं तर नो होणार. आपल्याला जर डिलीट करायचं असेल तर अल्ट डी बटन प्रेस करायचं. अल्ट डी केलं तर ती डिलीट होणार. ठीक आहे. याला मी डिलीट करत नाही, याला स्केप करून बॅक येतो. स्केप म्हणजे एक स्टेप बॅक येण्यासाठी स्केप बटन यूज करायचं. ठीक आहे. स्केप करायचं. आता इथपर्यंत आलो आपण. आता त्यानंतर आपला कंपनी ही याच्या पुढचे जे गेटवे ऑफ टॅलीचं जे फीचर्स दिलेले आहे, याच्यामध्ये क्रिएट, अल्टर, चार्ट ऑफ अकाउंट, हे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन, वाउचर, हे पूर्ण आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहेत. तर बस आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो, आपण कंपनी कशी क्रिएट करायची, कंपनीला सेट कसं करायचं, कंपनीला एडिट कसं करायचं, कंपनी नवीन क्रिएट कसे करायचे, हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. आणि मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.